नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. आज आपल्याशी एक अतिशय आनंदाची बातमी शेअर करायची आहे. आपल्याबरोबर सहभागी व्हायचं आहे त्या आनंदाच्या बातमीमध्ये. काल 15 तारखेला बलुचिस्तानचे एक रिप्रेझेंटेटिव्ह, बलुचिस्तानबद्दल खूप बोलणारे, लिहिणारे, ते स्वतःही बलुचीच आहेत. मीर यार बलूच त्यांचं नाव आहे आणि ते डिजिटल मीडियावर पण सक्रिय असतात आणि आंतरराष्ट्रीय मंचावरती सुद्धा त्यांचा सहभाग असतो. त्यांनी असं जाहीर केलं की आजपासनं, म्हणजे कालपासनं, बलुचिस्तान हा स्वतंत्र देश झालेला आहे. याचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. पाकिस्तान सरकारचा आमच्यावरती कुठल्याही तऱ्हेचा कंट्रोल नाही. आता त्यांनी असं सांगितलं की 85% बलुचिस्तान आम्ही स्वतंत्र केलेलाच आहे. 2-3 शहरं क्वेटा वगैरे, क्वेटाचं त्यांच्या भाषेत कोयटा म्हणतात ना त्याला. कोयटा ही बलुचिस्तानची राजधानी आहे. कोयटा आहे, ग्वादर आहे. या 2-3 शहरांमध्ये थोडंफार पाकिस्तानी सैन्याची उपस्थिती दिसते. पाकिस्तानी सरकारची उपस्थिती कुठेच दिसत नाही. ती पण आम्ही लवकरच उखडून टाकणार आहोत. आपल्याला कदाचित हे ऐकूनही माहिती असेल की पाकिस्तानी सैन्य सध्या बलुचिस्तानमधल्या कॅन्टोन्मेंटमधनं बाहेरसुद्धा जात नाही. इतके ते घाबरलेले आहेत. कारण बलोच लिबरेशन आर्मी म्हणून त्यांची जी स्वतंत्रता चळवळ करणारं एक सैन्यच आहे, त्यांच्याकडे असं सांगितलं जातं की आता 5 लाख व्हॉलंटियर गोळा झालेले आहेत आणि ते पाकिस्तानी सैनिक दिसले की त्यांची चटणी उडवत आहेत. त्यामुळे सैनिक जातच नाहीत. पाकिस्तानी सैन्यामध्ये ज्यांना इन्फ्लुएन्स असतो ते मुळी बलुचिस्तानला पोस्टिंगच टाळतात. ते म्हणतात आम्ही आपले पंजाबातच बरे. ते खैबर पख्तूनख्वामध्ये पण जात नाहीत, कारण तिथेही मार पडते. तिथे TTPचे लोक त्यांना मारत आहेत. जिथे जातात तिथे पाकिस्तानी सैन्याला मारत आहेत. त्यांचा जो सैन्य प्रमुख आहे, ज्याला फील्ड मार्शल असं त्यांनी स्वतःलाच बनवून घेतलं, एक युद्ध हारल्यानंतर फील्ड मार्शल पदवी घेणारा तो एक विदूषकच आहे, आसिम मुनीर. त्या आसिम मुनीर काय करतोय, तो तुर्कस्तानला पळून गेला आहे. म्हणजे ऑफिशियली गेला असेल तुर्कस्तानला. पाकिस्तानमध्ये एवढे तक्रारी चालल्या आहेत, एवढ्या प्रॉब्लेम चालले आहेत, परंतु हा तुर्कस्तानला गेला आहे. आणि असं सांगितलं जातं की तुर्कस्तानचा जो शहनशाह आहे एर्दोगान, त्यांनी त्याला 4-5 सुंदर तुर्की मुली दिल्या आहेत. त्यांच्याबरोबर तो सुखाने तिथे रममाण झाला आहे. कदाचित वरती गेल्यावर ज्या 72 भेटायच्या आहेत त्यातले थोडंसं ॲडव्हान्स पेमेंट त्यांनी आत्ताच घेतलेलं दिसतं आहे, असं आपलं वाटतं. याचा अर्थ थोडासा असा की पाकिस्तानी सरकार, सैन्य या कोणाचाही आता बलुचिस्तानवरती कंट्रोल राहिलेलं नाही आहे. बलुचिस्तानचे हे जे मीर यार बलोच आहेत, त्यांनी बलुचिस्तानचा राष्ट्रध्वजसुद्धा जाहीर केला आहे. लक्षात घ्या, हा मागे माझ्या तुम्हाला तो दिसेल. बलुचिस्तानचा राष्ट्रध्वज, एक नवीन देश जर तयार झाला तर त्याला राष्ट्रध्वज लागतो, त्याला करन्सी लागते. त्यांनी स्वतःची बलोच फुलूस या नावाची एक करन्सी, फुलूस म्हणजे अरबी भाषेमध्ये पैसा, बलोच फुलूस या नावाची एक करन्सी त्यांनी जाहीर केली आहे. राष्ट्रध्वज आहे आणि राष्ट्रगीत पण दिलं आहे. हो, चुक्की बलोचानी मा चुक्की बलोचानी, असं ते राष्ट्रगीत आहे. तेही थोडंसं तुम्हाला त्याच्या 1-2 ओळी वाजवून दाखवतो. चुक्की बलोचानी मा चुक्की बलोचानी. त्याचा अर्थ असा आहे, आम्ही बलुचिस्तानची मुलं आहोत आणि आम्ही बलुचिस्तानचं संरक्षण प्राणपणाने करू. आम्हाला बलुचिस्तान स्वतंत्र करायचं आहे, वगैरे वगैरे राष्ट्रगीत आहे ते पण त्यांनी जाहीर केलं आहे. आणि त्यांनी भारताला विनंती केली आहे की तुम्ही ताबडतोब आम्हाला मान्यता द्या एक स्वतंत्र देश म्हणून, आणि आमच्या लोकांना तुमच्या इथे एम्बॅसी म्हणजे राजदूतावास खोलायची परमिशन द्या. तुमची लोकं आमच्या इथे येऊ दे. आता पाकिस्तानचा इथे निपटारा आपण करून टाकू. आता आपले लोक त्याच्यावरती काय करतायत ते बघायचंच आहे. आपल्या लोकांनी थोडं जर धाडस दाखवून हे माझ्या मते ॲक्सेप्ट करावं. कारण भारताने जर मान्यता दिली तर भारताचा सध्या विश्वात एवढा दबदबा आहे की 194 देशांपैकी अर्धे देश तर नक्कीच मान्यता देतील. आणि पाकिस्तान कोणालाच नको आहे. हो, पाकिस्तानला मान्यता देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे पाकिस्तानला कोणाला नको आहे. आणि बलुचिस्तानची जी एक आणखीन स्वातंत्र्य योद्धा आहे, महारंग बलूच, ती डॉक्टरकीचं शिक्षण घेतलेलं आहे. त्या 30 वर्षाची मुलगी आहे ती, आणि तिला सध्या पाकिस्तान सरकारने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे, म्हणून ती कैदेत आहे. अर्थात तिला सोडवतील हे लोक, काय प्रश्नच नाही. एक 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इथे त्यांच्या एक नेत्या नयला कादरी बलोच या आल्या होत्या आणि त्या मला भेटल्या होत्या. आमची बरीच चर्चा झाली. तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की तुमचा देश स्वतंत्र होणारच आहे. तुमच्या देशाच्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे पाकिस्तानचा 44% भूभाग हा केवळ बलुचिस्तानचाच आहे, म्हणजे अर्धा पाकिस्तान समजा ना. त्याच्यातला 85% फ्री केला आहे असं मीर यार बलोचनी सांगितलं आहे. आणि पाकिस्तान सरकारने याचा प्रतिवाद केलेला नाही आहे. वाटेल ती बडबड ते करतात, पण प्रतिवाद केलेला नाही, कारण त्यांचे जातच नाही आहेत लोक तिथे. आहो, त्यांची एक प्रसिद्ध गाडी आहे, तुम्हाला माहिती असेल, जाफर एक्सप्रेस म्हणतात त्याला, आगगाडी. ती पेशावरून कोयटाला जाते. ती गाडी दरवेळेला बलोच लोक लुटतात, त्यामुळे ती गाडी सध्या बंदच ठेवली आहे.
एकूण काय आहे की त्यांना आता बलुचिस्तानवरती पाणी सोडायला लागेल असं दिसतं आहे. बलुचिस्तान गेला की ग्वादर बंदरही जातं, ग्वादर बंदर गेलं की सीपेकही जातो. सीपेक जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधला होता ना, एवढे पैसे पैसे केले खर्च चीननी. 67 अब्ज डॉलर चीननी खर्च केले आणि ते पाकिस्तानवर कर्ज आहे असं चीन मानतो. पाकिस्तानवरती कोणाचंच कर्ज नसतं, कारण ते परत करतच नाहीत. ते कर्ज परत करायला आणखीन कर्ज मागतात. आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांचा संघर्ष इतका तीव्र झाला आहे की इराणनी आता नुसतं अमेरिकेपर्यंत तर त्यांची मिसाईल पोचत नाही, म्हणून आजूबाजूच्या सगळ्या अरब राष्ट्रांवरती मिसाईल मारायला सुरुवात केली. त्याच्यात सौदी अरेबियावरती सुद्धा इराणचे जे दुसरं काउंटर पार्ट आहेत हुती येमेनमधले, त्यांनी सौदी अरेबियाच्या आभा नावाच्या विमानतळावरती हल्ला केला आहे. आभा विमानतळ हा सौदी अरेबियाच्या येमेन सीमेपासून सौदी अरेबियाच्या आतमध्ये जवळजवळ 50 ते 70 किलोमीटरवरती आहे. त्या विमानतळावरती त्यांनी हल्ला केला. मग सौदी अरेबियाने यांच्यावरती हल्ला केला आणि आता पंचायत अशी झाली आहे की सौदी अरेबिया आता असीम मुनीरला विचारत आहेत की तुम्ही सांगितलं होतं ना, तुम्ही आमच्याशी करार केला आहे की आमच्यावर आक्रमण झालं म्हणजे तुमच्यावर होणार वगैरे, आता या इराणची लढा, हुतींची लढा, आता करा, ह्याचं काय करायचं ते. त्यामुळे तो त्या पेचात सापडलेला आहे. इकडे बलूच लोकांनी स्वातंत्र्य जाहीर केलेलं आहे. हे बलूच लोक म्हणजे कोण आहेत? बलूच लोकांची भाषा आहे बलूची भाषा. इराणी आणि भारतीय भाषांचा म्हणजे पर्शियन आणि भारतीय भाषांचं एकत्रीकरण असणारी सर्वात जुनी भाषा आणि ती भाषा बोलणारी लोकं आहेत असं सांगितलं जातं. अशी ही भाषा आहे. तर यांचे सगळे व्यवहार त्याच भाषेत होतात. ते उर्दू आणि पंजाबी आणि भाषेला मुळी मानतच नाहीत. ते पर्शियनला सुद्धा त्या अर्थाने मानत नाहीत. बलूच भाषेचं साम्य अफगाणिस्तानातल्या भाषेचे सुद्धा आहे. खरं म्हणजे अफगाण लोकांचं आणि बलूच लोकांचं आता सख्य झालं आहे, कारण दोघांचा कॉमन शत्रू पाकिस्तान आहे. आणि अर्धा बलुचिस्तान इराणमध्ये आहे. त्याला इराणमध्ये सिस्तान बलुचिस्तान म्हणतात. त्यामुळे इराणचा जर पाडाव झाला तर तो अर्धा बलुचिस्तानसुद्धा या बलुचिस्तानला मिळेल. इनफॅक्ट ट्रम्पला हे फार चांगली संधी आहे. माझी जर ट्रम्पशी डायरेक्ट बोलणं कोणी करून दिलं तर मी त्याला सांगणार आहे की आता इराणचं टांग तोडायची ही तुला संधी आहे. या बलुचिस्तानला मान्यता दे आणि त्याबरोबर तो बलुचिस्तानसुद्धा यांना देऊन टाक. म्हणजे इराणचा एक खूप मोठा पोर्शन या लोकांकडे जातो. आणि लक्षात ठेवा, हा जो पोर्शन आहे इथे 3-4 गोष्टी आहेत बरं का. इथे नॅचरल गॅस आणि पेट्रोल आहे. सुई नावाचं जे बलुचिस्तानमधली जागा आहे त्याला सुई गॅस फील्डच म्हणतात. तिथनं नैसर्गिक वायू आणि ऑइल दोन्ही मिळतं. प्रचंड प्रमाणावर मिळत नाही, पण जे मिळतं ते पाकिस्तानमध्ये पंजाबमध्ये जातं. बलुची लोक अजूनही जंगलातनं लाकडं आणून त्याच्यावरच स्वयंपाक करतात. बलुचिस्तानमध्ये रेअर अर्थ ज्याला म्हणतात, विशेष जे खनिजे असतात जी सध्या डिफेन्समध्ये खूप लागतात आणि ज्याच्यावर चीनचा एकाधिकार आहे सध्या, ती रेअर अर्थ पण बलुचिस्तानमध्ये भरपूर आहेत. तुम्हाला आठवतं का, मुनीर ती रेअर अर्थ एका सूटकेसमध्ये भरून एखादा सेल्समनसारखा ट्रम्पकडे जेवायला गेला होता आणि त्याला बॅग उडून दाखवली होती, ही सगळी रेअर अर्थ आम्ही तुम्हाला देऊ. त्याकरता बलुचिस्तानमधलं एक पासनी नावाचं बंदरसुद्धा त्यांनी अमेरिकेला देऊ केलं होतं. पण आता अमेरिकेला मुनीरला किंमत द्यायचं कारण नाही. अमेरिका मुनीरला किंमत देतच नाही आहे, कारण मुनीरनी जे शांती समझोता घडवून आणला म्हणतात, त्या शांती समझोत्याच्या सगळ्या ज्या चिंध्या झाल्या आहेत त्या आपल्याला सगळ्या गल्फमध्ये दिसतातच आहेत. अमेरिकेने प्रचंड गोळाबारी इराणवरती केली आहे. इराणनी त्याहून जास्त नाही पण त्याच दर्जाची गोळाबारी युनायटेड अरब अमिरात म्हणजे संयुक्त अरब अमिराती, अबुधाबी आणि दुबई, बहरीन, कुवेत, कतार, त्यांचा मित्र कतार, त्यांच्यावरती केली आणि सौदी अरेबियावरती सुद्धा हल्ले सुरू केले. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड सध्या रस्सीखेच चालू आहे. प्रत्यक्ष इराणमध्ये मोहम्मद गालिबेव म्हणून त्यांचा जो स्पीकर ऑफ द नॅशनल असेंब्ली आहे, त्यांनी ऑलरेडी सांगायला सुरुवात केली की आम्हाला अमेरिकेशी आता बोलणी करण्याची वेळ आलेली आहे. आता गळाटलेले आहेत, कारण अमेरिकेने इतकं कुठलं आहे त्यांना. आणि याच्यानंतर अमेरिका आता त्यांच्या पॉवर स्ट्रक्चरवरती हल्ला करणार आहे, त्याच्यानंतर त्यांच्या पाण्यावरती हल्ला करणार आहे. आज तुम्हाला माहिती आहे इराणकडे पेट्रोल नाही आहे. मग पेट्रोल आहे पण रिफाईंड पेट्रोल त्यांना वापरता येत नाही आहे. प्रचंड बॉम्बिंग चालू झालेलं आहे. चीन आता त्यांना मदत करायच्या परिस्थितीत नाही. बलोच देशाला स्वतंत्र होण्याकरता याहून उत्तम वेळ मिळाली नसती. आणि भारताने आता हिंमत दाखवून कदाचित पंतप्रधान मोदी, नरेंद्र मोदी ट्रम्पशी बोलतील आणि मोदी आणि ट्रम्प यांनी बलुचिस्तानला जर मान्यता दिली तर इराणचा सिस्तान बलुचिस्तान हा प्रॉव्हिन्स सगळा बलुचिस्तानकडे येतो आणि तो एक देश तयार होतो आणि पाकिस्तानचं खिंडारच पडतं. नुसती 44% भूमी जात नाही आहे, लोकही जातात. बरं, लोक किती जातात हे फार इंटरेस्टिंग आहे. या मीर यार बलोचने सांगितलं आहे, आमचं पहिलं काम काय असेल, 2027 साली आम्ही बलोचमध्ये लोकसंख्येचा सेन्सस घेणार आहोत, जनगणना करणार आहोत. कारण पाकिस्तान हरामखोरांनी आमची जनगणना करून आमची फक्त 1.5 कोटी लोकं आहेत असं सांगितलेलं आहे. आम्ही खरं 6 कोटी लोकं आहोत, हे आमची नावच दर्ज करत नाहीत. म्हणजे 6 कोटी लोकांचा हा देश आहे, 1.5 कोटी वगैरे काही नाही आहे.
तर हे ती जनगणना करतील. सिस्तानमधले लोक जर यांना येऊन मिळाले तर हा एक सायझेबल देश होईल. या देशाकडे नॅचरल रिसोर्सेस असतील, या देशाकडे पाकिस्तानचं शत्रुत्व असेल, यांच्याकडे स्वतःचा गॅस, स्वतःचं पेट्रोल ते त्यांना काढता येईल. आपण तिथे रिफायनरी बांधून देऊ आणि त्याच्याशिवाय पुन्हा काय होणार आहे की ते जे बंदर आहे ते बंदरसुद्धा आपल्याला मिळेल. इराणच्या चाबहार बंदरावरती अमेरिकेने सध्या हल्ला केला आहे, त्यामुळे ते बंदर आपल्या हातात तसं जे राहील असं नाही. पण यांचं जे ग्वादर बंदर आहे जे चीनने डेव्हलप करून ठेवलं आहे ते सुद्धा आपल्या हातात येईल. तुम्हाला वाटेल की मी ही काहीतरी दिवास्वप्न रंगवते. बरेचदा कमेंट्समध्ये म्हणतात की नेने तुम्ही नेहमी सांगता पाकिस्तानचे तुकडे होतील तुकडे होतील. कुठे झाले तुकडे? अहो, देशाचे तुकडे होणं म्हणजे बशीखाली टाकून त्याचे तुकडे होणं नसतं, त्याला वेळ लागतो. हे आजसुद्धा या देशाला मान्यता देण्याकरता बाकीच्या देशांना विचार करायला लागेल की याला मान्यता द्यायची म्हणजे एक तर पाकिस्तानची ती मान्यता काढून घ्यायची आणि पुन्हा तिथे बऱ्याच गोष्टी करायला लागतात. त्याकरता युनायटेड नेशनमध्ये प्रस्ताव आणायला लागतो. ते सगळं होईल. देश असे तयार होतात, त्यात काही विशेष प्रॉब्लेम नाही आहे. सुडानमध्ये दक्षिण सुडान भाग असाच तुटला, तो तयार झाला. इंडोनेशियामध्ये तिमोर होता, तो असाच तुटला, तो तयार झाला. ते दोन्ही ख्रिश्चन प्रांत होते बरं का, आणि मुसलमानांकडनं त्यांना वेगळं करायचं होतं, त्यामुळे तेव्हा ते झालं. आणि आता ट्रम्पला इराणचा तुकडे पाडायचे. इकडे बलुचिस्तान आणि इराणच्या वायव्येकडे कुर्दिस्तान हे दोन जर वेगळे झाले तर इराणची अवस्थासुद्धा गलितगात्रच होणार आहे. आजही गलितगात्र झालेच आहेत. जी काही दादागिरी चालली आहे ती केवळ तोंडपाटीलकी आहे. त्यांचे शस्त्रास्त्राचे पुरवठे आहेत चीन आणि रशिया. चीन आणि रशियामध्ये भांडणं सुरू झालेली आहेत. एक आत्ता डॉक्युमेंट कालच न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापलं गेलेलं आहे. रशियाची जी सिक्रेट सर्व्हिस एजन्सी आहे FSB, त्यांचा रिपोर्ट खुला झाला आहे. त्यांनी सांगितलं आहे की आपला खरा शत्रू चीन आहे. लक्षात घ्या हं. पुटिनकडे जे रिपोर्ट गेला आहे त्यांनी सांगितलं चीन आपला खरा शत्रू आहे, कारण चीन आपल्या देशामध्ये प्रचंड प्रमाणावर हेरगिरी करतो आहे. आम्ही त्यांचे लोक पकडलेले आहेत. त्यामुळे त्यांचं फाटायला आता फार वेळ लागायचा नाही. आपलं ट्रम्प आणि पुतिन यांचं एकदा बोलणं झालं जे आता होण्यात आहे, त्यानंतर युक्रेनच्या लढाईचं कदाचित ते सगळं आवर्त घेतील आणि इकडे इराण खच्ची करायला ते पुढे पडतील. कारण इराणला जो काही सप्लाय सध्या येतो तो कास्पियन समुद्रात येतो, म्हणजे रशियामार्फत येतो. तो सप्लायसुद्धा बंद झाला की इराण टोटली कोलमडून पडेल आणि तो दिवस आता फार दूर नाही. भारतातले जे इराणचे समर्थक आहेत त्यात काश्मीरमध्ये खूप आहेत बरं का, कारण काश्मीरमधले शिया लोक हे स्वतःला इराणीच समजतात. मी जेव्हा श्रीनगरला गेलो होतो तेव्हा खोमेनीची पोस्टर लावून बसले होते हे लोक. असू दे, पण या सगळ्या लोकांना कळायला पाहिजे की इराणचं आता संपलेलं आहे. इराणचा कार्यक्रम संपलेला आहे. त्याचं सुतक पाळायला यांनी सुरुवात करायला हरकत नाही. उमर अब्दुल्ला त्याला टोपी काढून बसलेलाच आहे मला वाटतं सुतक पाळायला. आणि आता बलुचिस्तान हा नवीन देश तयार झाला, तो भारताचा मित्र देश होणार आहे. पाकिस्तानला दुसऱ्या बाजूने खंजीर खुपसायला एक छान देश तयार झालेला आहे. तुम्ही धुरंधर पाहिला, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिलं असेल की बलूच लोकांनी कशी तिथे ससेहुलपट चालवली आहे या लोकांची. कराचीमध्ये सुद्धा या बलूच लोकांचं अस्तित्व फार मोठं आहे. तिथेही ते धामधूम करत असतात. तेव्हा आता आपण बघा, पाकिस्तानचे तुकडे मी नेहमीच सांगत असतो, पण ते होण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यामध्ये किती लवकर डिसिजन घेत आहेत ते आता बघायचं आहे. बघूया काय होतं ते. लॉंग लिव्ह बलुचिस्तान. बलुचिस्तानचं स्वातंत्र्य नक्कीच त्यांना मिळालं पाहिजे. पाकिस्तान त्यांच्यावरती जबरदस्ती जाऊन बसलेला आहे. ते झाले की गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये स्वतंत्र व्हायला लोक तयारच बसलेत. POKमध्ये कालच मुनीरनी फायरिंग करून निशस्त्र लोकं मारली आहेत. ती लोकं रागावलेली आहेत. खैबर पख्तूनख्वा तिथली लोकंसुद्धा रागावलेली आहेत. तर पाकिस्तानचे तुकडे 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 होण्याची आता वेळ जवळ आलेली आहे. आपण सगळे त्या शुभदिनाची वाट बघूया. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो की हा व्हिडिओ आपण बघितला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराकडे तो शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले अनेक अनेक धन्यवाद. जय हिंद.